भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओची बैठक संध्याकाळपर्यंत पुढे ढकलली तर शस्त्रसंधीनंतर पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींची तिन्ही सैन्यदल प्रमुखांसोबत लागोपाठ दुसऱ्या दिवशी चर्चा। भारताच्या अचूक हल्ल्यामुळे पाकिस्तानची नूर खान हवाई तळाजवळील अण्वस्त्र धोक्यामध्ये, किरणोत्सर्गाच्या धोक्याचा इशारा मिळताच अमेरिकेकडून पंतप्रधान मोदींना फोन, युद्धबंदीचा निर्णय। भारत पाकिस्तान नियंत्रण रेषेवर पूर्ण शांतता, तब्बल 20 दिवसांनंतर पाकिस्तानकडून एलओसीवर गोळीबार नाही। जम्मू काश्मीर, राजस्थान, पंजाब, गुजरातच्या सीमावर्ती भागामध्ये जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात। पुढारी न्यूजची टीम बॉर्डरवर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये उच्चस्तरीय बैठक पडली पार। नागरी आणि लष्करी समस्यांबाबत होणार चर्चा। वर्षा निवासस्थानी झाली बैठक। लाडक्या बहिणींना आता मिळणार 30,000 पर्यंत कर्ज। सरकारकडून मिळणाऱ्या हप्त्यातून होणार परतफेड, अजित पवारांची माहिती। पवार काका पुतणे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच महायुतीचे नेते आणि शरद पवार एकाच मंचावर। राज्य सहकारी बँकेच्या कार्यक्रमाला उपस्थिती, गडकरी पवारांची भेट। आदित्य ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बीकेसीतील सायकल ट्रॅकवर सरकारचा हातोडा। 25 कोटी रुपये खर्च करून सायकल ट्रॅक उखडणार, मुंबईकरांच्या पैशांची नासाडी। 10वीच्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार। दुपारी 1 वाजता ऑनलाईन पाहता येणार निकाल, तर सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद। नागपूर आणि संभाजीनगरमध्ये अवकाळी पावसाची हजेरी। सिल्लोड, कन्नड, गंगापूर, पैठण तालुक्यांना सर्वाधिक फटका। सिल्लोड आणि पैठणमध्ये वीज पडून 4 जनावरे ठार। विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा। रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटीला रामराम। निर्णय घेण्याची हीच खरी वेळ, विराटची भावनिक पोस्ट।